Today we will learn remaining part of the writing skill topic, group discussion. Here before, in the last lecture, we studied the definition of the group discussion, meaning of the group discussion, right? शिकलोय ना पण काल डेफिनेशन शिकलो, ग्रुप डिस्कशन म्हणजे काय ते शिकलोय. त्यातले आइस ब्रेकर्स अगोदर बघितले, त्याच्यानंतर ग्रुप डिस्कशनची डेफिनेशन बघितली, त्याच्याशी रिलेटेड माहिती बघितली. ग्रुप डिस्कशनचे टॉपिक कोणकोणत्या प्रकारचे असतात ते स्टडी केलं काल. आता नेक्स्ट, लँग्वेज ऑफ द ग्रुप डिस्कशन, पेज नंबर 167. द लँग्वेज ऑफ ग्रुप डिस्कशन म्हणजे ग्रुप डिस्कशनची भाषा जी असते असेल ती कशी असली पाहिजे तुम्ही ग्रुप डिस्कशन मध्ये. सी, here are some expressions you can use to perform different functions during a group discussion. Group discussion, while that discussion is going on, what different expressions you can use during a group discussion, those expressions are given here. See, while expressing opinion, when you want to express your opinion, तुम्ही तुमचं मत मांडत असताना, मत व्यक्त करत असताना कोणकोणत्या प्रकारचे एक्सप्रेशन वापराल, कोणकोणते वेगवेगळे एक्सप्रेशन वापराल मत व्यक्त करताना. बघा, it is only the beginning remark, beginning expression. If you want to express your own opinion, then you can use these remark like I believe, I think, I believe, could I make a point please. मी नवीन मुद्दा मांडू शकतो, माझा याच्यावरती विश्वास आहे, किंवा मला असं वाटतं, आय थिंक, इन माय ओपिनियन, माझ्या म्हणण्यानुसार, इट सीम्स टू मी, मला असं वाटतं की. या प्रकारचे एक्सप्रेशन वापरून तुम्ही, जर तुम्हाला तुमचं मत मांडायचंय, या प्रकारचे एक्सप्रेशन वापरू शकता. आय बिलीव्ह दॅट इंडिया विल बी द डेव्हलप्ड कंट्री, लाईक दॅट. आय थिंक youth is the power of our country India, like that. अशा प्रकारचे एक्सप्रेशन तुम्हाला वापरायचे आहेत कधी, ज्यावेळी तुम्हाला तुमचं मत व्यक्त करायचंय त्यावेळी. बघा किती वेगवेगळ्या प्रकारे, आय बिलीव्ह दॅट, आय थिंक, कुड आय मेक अ पॉइंट प्लीज, मी माझं म्हणणं मांडू शकतो का कृपया, इन माय ओपिनियन, माझ्या मतानुसार, इट सीम्स, मला असं वाटतं. या प्रकारचे एक्सप्रेशन वापरून तुम्ही, yes, you can add to this, according to me English is the best subject. Okay, you can add such kind of expression for put forth or express your opinion. As per my opinion, in my opinion, according to me. Actually, according to me अशा प्रकारचं आपण लिहिताना लिहू शकतो की अकॉर्डिंग टू हिम, पण बोलताना माझ्या म्हणण्यानुसार, मग आपणच बोलतोय तर माझ्या म्हणण्यानुसार, असं ते एक्सप्रेशन जास्त यूज केलं जात नाही. इन माय ओपिनियन, माझं मत असं आहे की, असं म्हणू शकतो आपण, इन माय ओपिनियन. ओके, बरोबर आहे. तुम्ही जे एक्सप्रेशन जे चॅट बॉक्स मध्ये टाकताय बहुतेक बरोबर आहे. ओके, शक्यतो अकॉर्डिंग टू मी असं आपण स्वतःच बोलताना म्हणत नाही. तुम्ही ऐकलंय का बघा. ठीक आहे. These are the expressions we can use for expressing our own opinion. सुरुवातीला आपलं मत मांडायचं त्यावेळी या प्रकारचे एक्सप्रेशन, या प्रकारचे विविध मुद्दे, किंवा त्याला काय म्हणू शकता की या प्रकारची भाषा तुम्ही वापरू शकता. ओके, देन नेक्स्ट इज expressing agreement. When you are agree with someone while expressing your view in a group discussion, ज्यावेळी तुम्ही ग्रुप डिस्कशन मध्ये स्वतःचं मत मांडत असता, त्यावेळी तुम्ही जर इतर तुमच्या त्या ग्रुप मधल्या व्यक्तीशी सहमत असाल, त्या कॅन्डिडेटशी सहमत असाल, तर तुम्ही कशा प्रकारचे एक्सप्रेशन वापरू शकता. Yes, absolutely, you are right, I fully agree with you, I'm totally agree with you. Such expressions you can use for showing your agreement.
येस यू आर राईट असंही तुम्ही म्हणू शकता, बरोबर आहे. ऍब्सोल्युटली राईट, ऑब्विसली येस, करेक्ट, यू आर ऍब्सोल्युटली राईट, येस बरोबर आहे. दिव्या, रोहन, अंजली बरोबर आहेत एक्सप्रेशन. ऑफकोर्स येस यू कॅन सी ऑफकोर्स राईट. यू कॅन यूज दीज एक्सप्रेशन्स वाइल शोईंग युअर अग्रीमेंट. तुमची सहमती दाखवण्यासाठी तुम्ही या प्रकारचे एक्सप्रेशन वापरू शकता. युअर पॉइंट इज करेक्ट, व्हेरी गुड. अलिशा बरोबर आहे, मीनाक्षी बरोबर आहे, तुमचे एक्सप्रेशन बरोबर आहेत. म्हणजे या प्रकारे तुम्ही वाक्य सुरू करता, त्याला जोडून पुढे तुम्हाला जे बोलायचंय यू कॅन ऍड युअर दॅट ओन ओपिनियन इन ब्रीफ. पुढे तुम्ही ते जोडून बोलणार असता थोडक्यात. ओके, देन एक्सप्रेसिंग डिसएग्रीमेंट. आता कधी कधी आपण ग्रुप मधल्या त्या कॅन्डिडेट बरोबर, त्या व्यक्ती बरोबर, तुमच्या कंपॅनियन बरोबर तुम्ही कधी सहमत असाल. समटाइम यू मे बी डिसएग्री विथ हिम ऑर हर, राईट. तुम्ही कधी त्याच्याशी असहमत पण असू शकता. मग असहमती दर्शवताना मी कसे एक्सप्रेशन वापरेल, कोणत्या प्रकारचे एक्सप्रेशन मला वापरता येतील, कसे एक्सप्रेशन मला वापरता येतील असहमती दर्शवत असताना. बघा, जर समोरच्याचं मत मला पटलं नाही, इफ आय एम नॉट अग्री विथ माय कंपॅनियन, देन आय कांट से आय एम टोटली डिसएग्री विथ यू. तुम्ही असं म्हणू शकत नाही की मला तुमचा एकही अक्षर पटत नाही किंवा मला तुम्ही म्हणताय ते अजिबात पटत नाही. ऍक्च्युली याच्यामधून तुमचं रूड बिहेवियर दिसतं. म्हणून यू कॅन यूज सच एक्सप्रेशन लाईक आय एम अफ्रेड आय डोंट अग्री विथ यू. तुम्हाला वाईट वाटेल पण मी तुमच्याशी सहमत नाही. आय एम सॉरी बट आय सी इट अ लिटल डिफरंटली. तुम्ही हे सांगितलं पण आय एम सॉरी आय सी इट लिटल डिफरंटली. मी या मुद्द्याकडे, या विषयाकडे वेगळ्या दृष्टीने बघतो. तुम्ही जे मत मांडलं त्याच्यापेक्षा वेगळं मत माझं आहे. आय कॅन सी युअर पॉइंट बट. तुमचा मुद्दा मी माझ्या लक्षात आला पण, म्हणजे पण बट म्हणलं म्हणजे त्याच्या अपोजिट. यू कॅन यूज अपोजिट ओपिनियन ओव्हर देअर. यू कॅन शो युअर डिसएग्रीमेंट ओव्हर देअर. यू मे हॅव समथिंग देअर बट. तुमचा मुद्दा बरोबर आहे पण आय रिस्पेक्ट युअर पॉइंट ऑफ व्ह्यू. मला तुमचा बोलण्याचा रोग कळला बट आय एम सॉरी आय कांट गो अलॉंग विथ यू ऑन द पर्टिक्युलर टॉपिक. तुमचा म्हणण्याचा मुद्दा ओघ मला कळला पण मी तुमचं आता इथून पुढे समर्थन करू शकणार नाही कारण माझं मत वेगळे. बघा, these we can say these all these are the polite expressions. Yes, you are correct. Politeness is necessary over there. आपलं नम्रता तिथं गरजेची आहे. Pardon, but it should be better than that. Yes, Rohan, you can use such expression. I can imagine your idea, but I'm sorry. Yes, Alisha, you are correct. You are correct. Sorry to say, but I'm not agree with you. Yes, Piyusha, correct. I can't go along with you. Yes, your expressions are correct. I'm sorry to say, or I'm sorry, but यासारखे एक्सप्रेशन तुम्ही वापरू शकता. असहमती दर्शवताना ग्रुप डिस्कशन मध्ये हे या प्रकारचे एक्सप्रेशन वापरले जातात. Your point of view, I respect your point of view. Your point of view is correct, but I'm sorry, I can't go along with you hereafter. याच्या पुढे मी तुमचं समर्थन करू शकणार नाही. या प्रकारचे एक्सप्रेशन वापरू शकतात. बरोबर, लक्षात आले, हे समजते. देन बघा, आपण सुरुवातीला एक्सप्रेसिंग ओपिनियन हे बघितलं, त्याच्यानंतर एक्सप्रेसिंग अग्रीमेंट, एक्सप्रेसिंग डिसएग्रीमेंट, देन suggesting. If you want to suggest anything in a group discussion, what different expressions you can use in a group discussion? See, while suggesting, you can say, I think we should. मला असं वाटतं की आपण असं केलं पाहिजे. We should respect our elders. We should respect all people in the society. Why don't we select that option? Let us think about that. Couldn't we? Don't you think we could? These are the expressions you can use for suggesting something in a group discussion. Group discussion मध्ये काहीतरी सजेस्ट करायचे, दर्शवायचं आहे.
बाकीच्यांचं एक डायव्हर्जन करायचं आहे, दुसऱ्या मुद्द्याकडे त्यांना लक्ष देण्यासाठी प्रेरित करायचंय, तर तुम्ही हे मुद्दे वापरू शकता. राईट, हे एक्सप्रेशन्स वापरू शकता. देन आस्किंग फॉर ओपिनियन. इफ यू वॉन्ट टू आस्क ओपिनियन फॉर युअर कंपॅनियन, asking his or her opinion in a group discussion, then you can use this expression like, what is your opinion on, what do you feel about, what do you think about this, what is your opinion about this matter. Such kinds of expressions you can use for asking the opinion of the other people or your companion in that group discussion. तुमच्या सोबती किंवा बरोबर जो असेल त्या ग्रुपमध्ये, ग्रुप डिस्कशनच्या, तर त्याला प्रश्न विचारायचे, व्हॉट आर युअर व्ह्यूज ऑन दिस. येस, यू कॅन यूज दिस ऑल्सो. व्हॉट डू यू थिंक अबाउट. येस, यू कॅन यूज डू यू अग्री विथ मी. ओके, ओपिनियन विचारायचे, डू यू अग्री विथ मी. येस, यू कॅन से डू यू अग्री विथ मी ऑल्सो. समजतंय हे. देन पुढं यातले दोन अजून आहेत बघा. I wonder what do you think about. I wonder what do you think about. मग तुमचं मत याच्यावर काय आहे हे मला जाणून घ्यायचंय, मला त्याची उत्सुकता आहे. Then I would like to know your stand on. I would like to know your stand on. तुमचं या मुद्द्यावरती मत काय आहे ते मला जाणून घ्यायचंय. ही सगळी एक्सप्रेशन आपण सजेस्टिंग साठी, सजेशन साठी यूज करू शकतो ग्रुप डिस्कशन मध्ये. ओके, देन here for interrupting. What do you mean by interruption? Interrupting, interrupt. Interrupting म्हणजे काय? Suppose someone is expressing his opinion on particular point, on particular topic, subject. If you want to मध्येच रोखणे बरोबर आहे, फडतरी बरोबर आहे, हस्तक्षेप करणे बरोबर आहे, मीनाक्षी करेक्ट. जर दुसरा कुणीतरी एखाद्या मुद्द्यावर मत मांडतंय, and if you are not agree with him, if you want to put your that valuable point over there, then हस्तक्षेप करताना मध्येच एखाद्याला बोलताना रोखायचंय, रे थांब तू गप्प बस, असं तुम्ही म्हणू शकत नाही. तर तिथं तुम्हाला एक पोलाइट लँग्वेज मध्ये काही एक्सप्रेशन्स यूज करावे लागतील. लाईक, आय एम सॉरी टू इंटरप्ट यू, बट excuse me, can I put my point, excuse me, can I say something, असंही तुम्ही म्हणू शकता. could I add something please, मी याला जोडून पुढे काहीतरी बोलू का. that's true, sorry, but these are the expressions you can use for the interruption. मध्येच एखाद्याला थांबवून तुम्हाला तुमचं मत मांडायचं आहे, याचा अर्थ असा होत नाही की ग्रुप डिस्कशन मध्ये दुसऱ्याला बोलूच द्यायचं नसतं, आपणच आपलं मत मांडायचं असतं गट चर्चेमध्ये, असं नाही. हे सगळे एक्सप्रेशन बघितले तर पोलाइट आहेत, नाही तर कुणीच बोलायचं नाही, मी एकट्याच बोलेल असं सांगायचं नाही त्यात. इफ यू ऑब्झर्व ऑल दीज एक्सप्रेशन्स आर द पोलाइट एक्सप्रेशन्स. बरोबर, हे सगळे पोलाइट एक्सप्रेशन्स आहेत. युअर लँग्वेज शुड बी पोलाइट इन अ ग्रुप डिस्कशन. It is very primary condition for the successful group discussion. Okay, success of the group discussion. Then handling interruption. Suppose you are expressing your view in a group discussion and someone interrupt your that discussion. How can you respond such a interruption? तुम्ही त्या इंटरप्शनला कसं रिस्पॉन्ड कराल, कसं हँडल कराल, का समोरच्याला सांगायचं तू ग बस, मी बोलतोय ना, कीप क्वाइट, नो नीड टू टॉक. सच एक्सप्रेशन्स यू कांट यूज. ओके, while handling interruption your language should be polite. तुम्ही इंटरप्शन हँडल करत असताना त्यावेळी पण तुमची भाषा ही मृदू पाहिजे, पोलाइट पाहिजे. ओके, just a moment please, you can say just a moment please, I should complete my point, should I put forth my point completely. Such expressions you can use. could I finish what I am saying, मी जे सांगतोय ते पूर्ण करू का, नंतर तुम्ही बोला. then
इफ यू वुड जस्ट लेट मी फिनिश, मला तुम्ही पूर्ण करू देत असाल माझा मुद्दा तर मी बोलू का? कुड यू वेट फॉर अ मिनिट प्लीज, एक मिनिटासाठी तुम्ही थांबता का? माझा मुद्दा पूर्ण होऊ द्या, नंतर तुम्ही बोला. या प्रकारचे एक्सप्रेशन you can use this polite expression while handling the interruption. Okay, then last point, concluding. If you want to conclude your group discussion, what different points, what different expressions you can use in the group discussion? See, conclusion karat astana तुम्ही to summarize, to conclude, can I conclude? We can conclude by saying, let us run quickly through the main ideas before concluding the discussion. These expressions you can use, you can add your own points also. एवढेच आहेत conclusion, concluding म्हणजे काय? बघा, काहीतरी कन्क्लुजन काढायचं असतं त्या ग्रुप डिस्कशन मधून, तर ते ग्रुप डिस्कशनचा शेवटचा भाग आहे हा. इट इज एंड पार्ट ऑफ ग्रुप डिस्कशन. निष्कर्ष मॉरल असंच नाही नेहमी, पण त्या केलेल्या ग्रुप डिस्कशन मधून काय मुद्दा मांडला गेला पाहिजे, सगळ्यांनी जे मत व्यक्त केलं, हाऊ कॅन यू कन्क्लूड और हाऊ कॅन वी समराइज दॅट ग्रुप डिस्कशन? समारोप बरोबर आहे. समारोप आपण कशा प्रकारे, तर केलेल्या चर्चेतून काय साध्य झालं, आपण कोणत्या निष्कर्षाप्रत आलो ते मांडायचं, त्याला कन्क्लुडिंग म्हणायचं. Now I turn to the conclusion. Yes, you can use Rohan such a expression also, that kind of expression also. But to summarize, to conclude असं वापरतात बहुतेक वेळा. ओके, आपण सॅम्पल ग्रुप डिस्कशन बघणार आहे, त्यात पण तुम्ही ऑब्झर्व करा. ठीक आहे, आता इथे एक सॅम्पल डिस्कशन आहे. बिफोर दॅट, these expressions are very much important as far as group discussion as a writing skills are concerned. Okay, writing skill हे group discussion जर हे writing skill म्हणून बघितलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक लक्षात येईल की हे एक्सप्रेशन, यूज ऑफ एक्सप्रेशन्स जे आहेत ते खूप महत्वाचे आहेत, ते व्यवस्थितपणे आलं पाहिजे. आता इथे सॅम्पल एक ग्रुप डिस्कशन दिलंय बघा, सॅम्पल ग्रुप डिस्कशन आहे इथे दिलेलं on page number 168 and 169. पेज नंबर 168 आणि 169 वरती सॅम्पल एक्सप्रेशन दिले बघा. इव्हॅल्युएटर म्हणजे जो इव्हॅल्युएट करणार आहे, तुम्ही जे बोलताय त्याचं परीक्षण करणारा जो व्यक्ती आहे, तर त्याला इव्हॅल्युएटर म्हणतात. ठीक आहे, इव्हॅल्युएटर सुरुवात करतो आणि शेवट करतो. शेवटचं एक सेकंड लास्टचं एक्सप्रेशन किंवा मत, डायलॉग जो आहे तो इव्हॅल्युएटरचा असेल आणि सुरुवातीचा पण. ओके, इट इज लाईक द डायलॉग, बट डायलॉग सारखं आहे, पण ते डायलॉग आहे असं नाही, त्याच्यावरती वेगवेगळे मुद्दे बघा कसे मांडले. इव्हॅल्युएटर काय म्हणतोय, यू हॅव ऑल बीन गिवन अ फ्यू मिनिट टू थिंक ऑन युअर टॉपिक फॉर टुडेज ग्रुप डिस्कशन, which is, do you think teenagers should be given a separate mobile phone? Teenagers कडे सेपरेट मोबाईल फोन असावा का, द्यावा का, याच्यावरती ग्रुप डिस्कशन आहे. आणि you may now begin the discussion. Who would like to start? आता जे सगळे जे मेंबर असतील तर त्यांना उद्देशून इव्हॅल्युएटर बोलतोय की आजचा ग्रुप डिस्कशनचा जो मुद्दा आहे, that subject, that topic is, do you think teenagers should be given a separate mobile phone? What do you think? Is it necessary to give separate mobile to the teenagers? Okay, if you say no, then how can you attain that your online lectures? That is also the point, right? जर नाही म्हणलं तर मग आता ऑनलाईन लेक्चर कसे अटेंड करणार? बघा, तेच डिस्कशन आहे. सी, मनीषा, अनामिका, अनन्या, जॉन, these are different candidates, or we can say different people involved in this group discussion. या ग्रुप डिस्कशन मध्ये हे वेगवेगळे लोक आहेत, व्यक्ती आहेत.
बघा मनीषा सुरुवात करते. I think topic of this discussion is very relevant to all of us here. इथं उपस्थित असणाऱ्या सगळ्यांच्या अगदी जवळचा असा हा टॉपिक आहे. आणि as teenagers we are so fond of our mobile phones. You all are also teenagers and you are so fond of your mobile phones, right? Am I right? Someone can say no, but I know what is reality. कोणी म्हणेल की नाही, पण we know reality. You all are so fond of your mobile phones and its different features that have become irresistible to us. I feel mobile phones are quite necessary. They are quite helpful for the educational purpose. We can get support for their various subjects just at the click of a button, right? मनीषानं मत मांडलं की आपण टीनेजर्स म्हणून या मुद्द्याशी खूप निगडित आहोत आणि आपल्या मोबाईल हा तुमच्या माझ्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा असा विषय आहे असे मनीषा म्हणते. आणि मोबाईलनं एका क्लिक वरती कोणत्याही विषयासंदर्भात तुम्हाला सखोल माहिती घेता येते असं मत मनीषानं मांडलेलं आहे. तर त्याला जोडून अनामिका काय म्हणते बघा. आय एम ऑल्सो अग्री विथ मनीषा बिकॉज nowadays people use smartphone and they can get access to any information that they like. Travel information they want, to any information they want, like travel information, recipe, courses, colleges, etc. आणि अनामिकानं बघा इथं सुरुवातीला जे एक्सप्रेशन वापरलं तुम्ही, आपण मगाशी एक्सप्रेशन जे शिकलो, here before we discuss some expression, here is the beginning remark, right? This shows the agreement. I also agree with. This shows the agreement remark, expressing agreement, right? Then next, Ananya, see the opinion of Ananya. Yes, all this is true, but I don't you all agree that they do see unwanted things and waste their time in the things not suitable for their age group. अनन्या काय म्हणते बघा. तुमचं म्हणणं मला पटतंय, ते खरंय, पण त्याचा अर्थ असा होत नाही की ज्या आवश्यक नसणाऱ्या गोष्टी त्या मुलांनी टीनेजर्सनं बघाव्यात किंवा त्याच्यामध्ये वेळ वाया घालवावा असं अनन्यानं मत मानले. जॉन पुढं काय म्हणतोय, आय अग्री विथ व्हॉट अनन्या सेज. अनन्यान जे मत मानलंय त्या मताशी मी पूर्ण सहमत आहे असं जॉन म्हणतोय. इट इज अ sheer wastage of time, money and energy. Wasting the time, spending time over the mobile, that is the sheer wastage of the time, money and energy असं जॉन न मत मानले. Anamika said, I feel that most of the students have forgotten their basic use of the mobile phones. आता ऑनलाईन लेक्चर करण्यासाठी आपल्याला घरच्यांनी मोबाईल दिलाय, बहुतेक मुलं विसरून जातात. They have to travel long distance for tuition and other purposes. आणि ऑफलाईन क्लासेस सुरू असताना कॉलेजला किंवा ट्युशनला खूप दूर जावं लागतं, म्हणून पॅरेंट्सला तुम्हाला कुठे आलाय तुम्ही ते लक्षात यावं किंवा तुमचा एक चौकशी करता यावी म्हणून मोबाईल तो दिलेला असतो. किंवा आता सध्या ऑनलाईन क्लासेस साठी मोबाईल दिलाय. पॅरेंट कॅन कीप अ ट्रॅक ऑफ देअर चिल्ड्रन. दॅट is the main reason why parents have given them mobile. आपला बाल्य कुठे आहे हे पॅरेंटला लक्षात यावं म्हणून मोबाईल दिलेला असतो किंवा ऑनलाईन लेक्चर करण्यासाठी मोबाईल दिलेला असतो. पण बहुतेक मुलं त्याच्यावरती वेळ वाया घालवतात, पैसा, वेळ आणि एनर्जी वाया घालवत असतात. जॉन पुढे म्हणतोय, येस आय वुड लाईक टू ऍड इट. बघा मला अजून याला जोडून पुढे काय म्हणायचंय,
I don't think students use mobile phones only for seeking useful information. फक्त उपयोगाच्या माहितीसाठीच विद्यार्थी मोबाईल किंवा टीनेजर्स मोबाईल वापरतात असं नाही. दे यूज इट फॉर द एंटरटेनमेंट टू. ते करमणुकीसाठी पण मोबाईल वापरतात. दे लिसन टू सॉन्ग, वॉच मूवीज एक्सेट्रा. ते गाणी ऐकतात किंवा मोबाईल फोन वरून ते मूवी बघतात ऑनलाईन किंवा ऑफलाईन. अशा प्रकारे ही मोबाईलचा उपयोग ते करतात असं जॉन म्हणतोय. याला जोडून बघा पुढं. आय एम अफ्रेड दे सी अनसुटेबल थिंग्स टू. आणि मला अशी भीती वाटते, जॉन म्हणतो की ते त्यांच्या एज ग्रुपला सुटेबल नाही अशा गोष्टी ते बघतायत, ऐकतायत, वाचतायत ऑनलाईन. मोर ओव्हर दे स्पेंड लॉंग आवर्स ऑन फोन. आणि बिसाइड, आणि जसं काही ते खूप वेळ मोबाईलवर वाया घालवतायत. अनामिका म्हणते यस जॉन, you are absolutely right, but I think parents have made them aware of the abuse of mobiles and they are mature enough to understand how to use the mobile phone productively. मग अनामिका म्हणते की जॉन अगदी बरोबर आहे, तुझं बरोबर आहे. बघा, you are absolutely right. It is, this expression shows agreement, right? You are absolutely right. इथं agreement, सहमती दर्शवलेली आहे. पुढे जॉन बघा काय म्हणतोय. जॉन, येस बट स्टुडंट हॅव बिकम लेझी, दे लॅक कॉन्सन्ट्रेशन, दे डोंट रीड बुक्स, द फोन कीप्स रिंगिंग, डिस्टर्ब देम नाऊ अँड देन. ती पुस्तकं वाचत नाहीत आणि खूप मोबाईल वरतीच वेळ घालवतात. दे लॅक कॉन्सन्ट्रेशन बिकॉज ऑफ मोबाईल, बिकॉज दॅट फोन कीप्स रिंगिंग अँड डिस्टर्ब देम नाऊ अँड देन. फोनची रिंग वाजते किंवा तो नोटिफिकेशनचा जो ती रिंगटोन वाजते किंवा बीप तो साऊंड ऐकू येतो, तर त्याच्यामुळे मुलांचं कॉन्सन्ट्रेशन लूज होतं, ते डिस्टर्ब होतात. मनीषा म्हणते, मनीषा सेड parents institution block some sites so that students are not able to view unwanted material. काही ज्या विद्यार्थ्यांसाठी योग्य नाही, चुकीच्या असणाऱ्या गोष्टी ज्या ऑनलाईन अवेलेबल आहेत, त्या साइट्स आहेत, वेबसाइट्स आहेत, त्या पॅरेंट्स किंवा संस्थांनी ब्लॉक कराव्यात. ते मटेरियल विद्यार्थ्यांपर्यंत, टीनेजर्स पर्यंत पोहोचू नये. द रिस्क इज देअर, बट विथ ऍडव्हान्टेजेस देअर आर द डिसएडव्हान्टेजेस टू. काही नक्कीच या स्मार्टफोनचे, मोबाईल फोनचे फायदे आहेत, पण त्याचे तेवढेच काही डिसएडव्हान्टेजेस पण आहेत असे मनीषा म्हणते. शेवटी इव्हॅल्युएटर जे आहे ते काय म्हणतात बघा. ऑल राईट एव्हरीवन, युअर टाइम्स नियरली अप. ठीक आहे, सगळ्यांचं म्हणणं मी ऐकून घेतले, आता तुमचा वेळ संपत आलाय. कुड समवन कन्क्लूड प्लीज? कुणीतरी हे ग्रुप डिस्कशन कन्क्लूड करता का, कन्क्लुजन मांडता का? आणि जॉन कन्क्लूड करतोय. सी, taking the points into consideration, mobile is a good and useful tool. सगळे मुद्दे जर विचारात घेतले तर मोबाईल हा अतिशय युजफुल असा टूल आहे, एक साधन आहे. But a time period should be allotted to the student to use mobiles so that student do not become couch potatoes. बघा, तो वेळ ठरलेला पाहिजे, किती वेळ विद्यार्थ्यांनी मोबाईल बघितला पाहिजे. अदरवाईज विद्यार्थ्यांचा खूप वेळ तिथं वाया जाईल. आईज प्रॉब्लेम, पोस्चर्स प्रॉब्लेम, सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स हॅव इन्क्रीज. डोळ्यांचे आजार किंवा काही शरीराचे पोस्चर एकाच आपण पोझिशन मध्ये बसलो तर काही स्नायू दुखावले जातात किंवा अवघडतात, तर त्याही प्रकारचे प्रॉब्लेम, काही सायकोलॉजिकल प्रॉब्लेम फेस करावे लागतील विद्यार्थ्यांना. दे समटाइम बिकम व्हायलंट इफ मोबाईल फोन्स आर टेकन अवे फ्रॉम देम.
आणि आपण लहान मुलं जर बघितलं तर हातातून मोबाईल त्यांच्या घेतला तर ते खूप रागवतात, व्हायलंट होतात. दे कॅन यूज these phones but they should be made use them judiciously. त्यांनी फोन नक्की वापरला पाहिजे, पण तो अतिशय चांगल्या ज्युडिशियसली म्हणजे न्यायाधीशपणे, म्हणजेच काय तर चांगल्या कामासाठी वापरला पाहिजे, योग्य मार्गासाठी वापरला पाहिजे. आणि हे जॉन न कन्क्लुजन मानलेलं आहे. राईट. सो वी कॅन यूज मोबाईल फोन्स ओनली फॉर betterment of our future. Okay, no doubt about that. You can make entertainment by using your mobile phones, but there should be the limitation. We should know where to stop. आपल्याला सगळ्यांना, तुम्ही आता तेवढं मॅच्युअर आहात, ऍक्च्युली इट इज रिलेटेड पॉइंट, रिलेटेड ग्रुप डिस्कशन म्हणून मी त्याला जोडून बोलतोय की मोबाईल फोन चांगल्या कारणासाठी घरच्यांना तुम्हाला दिलेला आहे, पॅरेंटने तुमच्या दिलाय, तर तो चांगल्यासाठी वापरला तर खूप चांगला, आणि ते अब्यूज जर झाला त्याचा तर त्याच्या इतकं वाईट काही नाही. वेळ, पैसा आणि एनर्जी याचा अपव्यय होतो त्या मोबाईलच्या अति वापरात. सगळं कॉलेज आणि अभ्यास सगळा मोबाईल मध्ये आलाय, त्याच्यामुळे तुम्ही तर आता मोबाईल खालीच ठेवत नसाल. पण वी शुड नो वेअर टू स्टॉप. ओके, इट शुड बी यूज फॉर ओनली गुड थिंग. अंजली करेक्ट. अंजली बरोबर आहे तुझं. Yes, we should use mobile for good things, not for bad one. Right? Then, what is the need of such kind of group discussion? Group discussion अशा प्रकारचं का घेतलं जातं? काय गरज आहे त्याची ग्रुप डिस्कशन? See, basic skills required in a group discussion. ग्रुप डिस्कशन साठी कोणकोणत्या क्वालिटी, स्किल्स गरजेचे आहेत? गुड कम्युनिकेशन स्किल इज रिक्वायर्ड. गुड कम्युनिकेशन स्किल हे गरजेचं आहे, मस्ट आहे. तसंच इंटरपर्सनल स्किल्स मीन्स वी शुड नो हाऊ टू कम्युनिकेट विथ द डिफरंट पीपल. इंटरपर्सनल स्किल आपल्याला ते रिलेशन मेंटेन करता आलं पाहिजे. ओके. देन लीडरशिप स्किल्स, लीडरशिप स्किल पाहिजे, लीडरशिप स्किल गरजेचं आहे. देन टीम बिल्डिंग स्किल, टीम बिल्डिंग स्किल्स गरजेचं आहे. टॉलरन्स, सहनशक्ती पाहिजे आपल्याला. देन क्लॅरिटी ओव्हर अँबिग्युटी, अँबिग्युअस स्टेटमेंट आपण वापरली नाही पाहिजे, किंवा इफ देर इज अँबिग्युटी, जर काही गोंधळाचं वातावरण तयार झालं ग्रुप डिस्कशन मध्ये, तर तुम्हाला त्याच्यातून बाहेर पडता आलं पाहिजे, किंवा एक ग्रुप मेंबर म्हणून तुम्हाला त्याच्यावरती मात करता आली पाहिजे. काउच पोटॅटो याचा अर्थ असा आहे की एखादा व्यक्ती, कुणीतरी वरती बघा काउच पोटॅटो म्हणजे काय असं टाकले अंजलीनं का कुणी. काउच पोटॅटो म्हणजे एखादा व्यक्ती दिवसभर एकाच ठिकाणी पडून राहतोय फक्त टीव्ही बघत. अ पर्सन हु टेक्स लिटल और नो एक्सरसाइज अँड वॉचेस अ लॉट ऑफ टेलिव्हिजन और मोबाईल. एकाच ठिकाणी पडून राहणे काउच पोटॅटो म्हणजे. बघा, डायव्हर्जन थिंकिंग पाहिजे, डायव्हर्जन थिंकिंग. डायव्हर्जन म्हणजे बहुआयामी, वेगवेगळ्या आपल्या सगळ्या अँगलनं आपल्याला विचार करता आला पाहिजे. देन लिसनिंग स्किल, दॅट कॅन्डिडेट इन अ ग्रुप डिस्कशन शुड possess
good listening skill, also good presentation skill, analytical or logical skills. All these skills are required. एवढंच गरजेचं आहे का याला जोडून बघा अजून काय गरजेचं आहे, अजून कोणकोणत्या गोष्टी किंवा कोणकोणत्या गोष्टी ग्रुप डिस्कशन मध्ये बघितल्या जातात. स्किल्स टू बी असेस्ड, skills to be evaluated in a group discussion, during group discussion. आता कोणकोणत्या गोष्टी इव्हॅल्युएट केल्या जातात बघा. कॉन्फिडन्स, पोलाइटनेस, जनरल अवेअरनेस, लीडरशिप, टीम वर्क, लिसनिंग, प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल्स, सोशल स्किल्स और बिहेवियर, कम्युनिकेशन स्किल्स एक्सेट्रा. याला जोडून अजून काही स्किल्स आहेत ते म्हणजे अवेअरनेस, assertiveness, attitude, analytical skill, creativity, out of box thinking करता आलं पाहिजे. आपण त्याच प्रकारचा विचार करतो. एक आपल्या त्या सर्कलच्या बाहेर जाऊन आपल्याला विचार करता आला पाहिजे. देन सब्जेक्ट नॉलेज, क्रिटिकल थिंकिंग, टीम प्लेयर, रिझनिंग, फ्लेक्झिबिलिटी, देन इनिशिएटिव्ह घेता आला पाहिजे आपल्याला ग्रुप डिस्कशन मध्ये. पेशंट लिसनिंग पाहिजे, आपण अतिशय शांतपणे ऐकण्याची आपल्यामध्ये कॅपॅसिटी पाहिजे. गुड कम्युनिकेशन, कॉन्फिडन्स, इन्स्पायरिंग ॲबिलिटी, आपल्याला इतरांना इन्स्पायर करता आला पाहिजे. बिहेवियर अँड इंटरॅक्शन मीन्स द इंटरपर्सनल स्किल, ओपन माइंडेडनेस, वे ऑफ पुटिंग व्ह्यूज, लीडरशिप, प्रॉब्लेम सॉल्विंग, डिसिजन मेकिंग. ऑल दीज क्वालिटीज विल बी ऑब्झर्व्ड, will be assessed, will be evaluated at the time of group discussion. So you should know the subject knowledge is necessary, but how you present. बघा एकदा एका माणसाला बोलताना जर आपण बघितलं ना तर त्याच्या पर्सनॅलिटी विषयी आपल्याला अंदाज येतो, त्याच्या नॉलेज विषयी अंदाज येतो. तेच आहे हे आहे हे जे आपण बघतोय की ग्रुप डिस्कशन तुमचं ऐकल्यानंतर तुमच्या विषयी बराच अंदाज त्या इव्हॅल्युएटरला, त्या टीम लीडरला, मॅनेजरला येतो. म्हणून या सगळ्या क्वालिटीज, हे सगळे गुण जे आहेत ते तुम्हाला मेंटेन करता आले पाहिजेत. हे सगळं कुणीतरी ऍसेस करतं, इव्हॅल्युएट करतं, हे ग्रुप डिस्कशनच्या वेळी आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. ओके, समजतंय, लक्षात आलंय हे. आता कोणत्या गोष्टी ग्रुप डिस्कशन सुरू असताना कराव्यात किंवा कोणत्या करू नयेत. डूज अँड डोंट्स ऑफ ग्रुप डिस्कशन आहेत पुढं एक लेक्चर मध्ये. पुढच्या आपण ग्रुप डिस्कशन संपूयात. त्याच्या अगोदर ब्रेनस्टॉर्मिंग मध्ये एक बघा, पेज नंबर 169 वरती, पेज नंबर 169 वरती Rama, Asif, Rachna and Arav are participating in a group discussion. The evaluator have given them a topic: teenagers are more inclined towards junk food nowadays. म्हणजे आजचे युवक हे जंक फूड कडे झुकलेले आहेत. इन्क्लाइन टुवर्ड्स म्हणजे झुकणे, म्हणजेच काय, जंक फूड जास्त खातात. वडापाव, समोसा हे सहजासहजी लगेच न्यूट्रिशियसच असतच असं नाही, असं अन्न जास्त ते खातात. तर याच्याविषयी तुम्हाला हा टॉपिक आहे. टीनेजर्स हे जंक फूड कडे झुकलेले, जंक फूड जास्त खातात. तर हा टॉपिक आहे ग्रुप डिस्कशन साठी. इव्हॅल्युएटर रमा, आसिफ, आरव, रचना यांच्यातलं हे डिस्कशन आहे. तर उद्याच्या लेक्चर अगोदर तुम्ही हे तुमच्या भाषेमध्ये, तुमच्या शब्दामध्ये कंप्लीट करा. ओके, लक्षात येतंय? ओके, रिमेनिंग पार्ट ऑफ दिस लेक्चर, सम डूज अँड डोंट्स, म्हणजे ग्रुप डिस्कशन मध्ये काय करावं, काय करायचं नाही, ते पॉइंट्स आहेत. आणि आपल्या ब्रेनस्टॉर्मिंग मध्ये ऍक्टिव्हिटी आहेत. तर ते आपण उद्याच्या लेक्चरला, नेक्स्ट लेक्चरला घेणार. अंडरस्टूड? समजलंय हे? Is there any doubt in your mind? Okay, then remaining part of this lecture we will see in the next
lecture next session. Thank you very much. Have a great day. Take care. We will see in the next lecture. थांबूयात आपण.